आजच्या या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रामध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले मंचावरील राहुलजी, अन्य सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले देवजीभाई पटेल, विभाग संघचालक बबनराव जगोडजी, रमेश पांडवजी, ज्ञानोबा मुंडेजी, शिरीष बुराळकरजी, रत्नाकर कुलकर्णीजी, सूर्यकांतजी शिरपवार, प्रवीण घुगेजी, भाऊराव देशमुख, विवेक देशपांडे, शालिनीताई फुंदे, किरण पाटील, प्राध्यापक गजानन सानपजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने मंत्री झाल्यानंतर संभाजीनगरला पहिल्यांदा आलो तर माझ्या मनामध्ये होतं की काहीतरी विभागाचा कार्यक्रम करायला लागेल, कारण सांस्कृतिक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग या दोन विभागांची जबाबदारी ही माझ्याकडे आहे. आणि आजकाल ज्या पद्धतीने मंत्रालयात गेली महिनाभर मी बसतोय, त्या सांस्कृतिक विभागाकडून आमच्याकडे सांस्कृतिक महोत्सव तुम्ही हा द्या, हा कार्यक्रम द्या, अशाच मागण्या त्या ठिकाणी स्वाभाविक लोककला आणि लोक महोत्सवाच्या येतात. आणि त्यामुळे मी बराच गेल्या 20 दिवसामध्ये प्रयत्न केला आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलो आहे तिथे विभागाचे कार्यक्रम लावून विभागातून त्या जिल्ह्याच्या सर्व व्यवस्थांकडे बघण्याचा मी प्रयत्न केला. पण संभाजीनगरमध्ये मात्र नेमकं उलट झालं की विभागाचा कार्यक्रम लावण्यापेक्षा महाराष्ट्रातली ज्या संस्कृतीतला मूळ भाग जो होता तो म्हणजे विचारांचं देवाणघेवाण, तो म्हणजे प्रबोधन, ते म्हणजे व्याख्यान, या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा एका अर्थाने मूळ गाभा असलेल्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातच मला त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीने निमंत्रण मिळालं. आणि मग माझ्या लक्षात आलं बाकीकडे मी काहीतरी द्यायला मंत्री म्हणून जातो, इथे मी तुमच्याकडनं काहीतरी घ्यायला म्हणून आलेलो आहे. आणि घेणं म्हणजे या विचारांचा देवाणघेवाण आहे. व्याख्यानमालेचं महत्त्व महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीमध्ये एक उच्च स्तरावर अशा पद्धतीचं आहे. त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल, कधी भाषण म्हणून असेल, कधी उद्बोधन म्हणून असेल, कधी प्रबोधन म्हणून असेल, कधी कीर्तन म्हणून असेल, कधी परिसंवाद म्हणून असेल, कधी मुलाखत म्हणून असेल. पण या सगळ्यातून विचारांच्या देवाणघेवाणीचा लोकशाही मूल्यावर चालणारा वैचारिक सांस्कृतिक महोत्सव म्हणजे व्याख्यानमाला आहेत. आणि म्हणून याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यातही ती व्याख्यानमाला जर प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या नावाने असेल तर त्याचं महत्व खूपच आहे. इथे बसलेल्यापैकी बऱ्याच लोकांनी प्रल्हादजींबरोबर काम केले असेल. आणि म्हणून व्यक्ती निर्माणाच्या या कामामध्ये प्रल्हादजींचा हात कोणी पकडू शकत नाही. इतकं निर्मोहितेने केलेलं कार्य ही प्रल्हादजींची ओळख आहे. आणि म्हणून व्याख्यानमाला ती प्रल्हादजींच्या नावाची व्याख्यानमाला, याचा उल्लेख मी किती महत्वाचा याच्यासाठी केला. पण व्याख्यानमालेची आवश्यकता का हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की हे सगळ्यात आयोजकांचं मी अभिनंदन यासाठी करीन कारण आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत तो आपला रस्ता योग्य आहे ना. वर्षातनं एकदा
पुन्हा एकदा ठीकठाक करून बघू, व्याख्यान मला त्यासाठी उपयोगी आहे. आपला आजचा रस्ता जो समाधान, परमानंद, परब्रह्मानंदाकडे प्रत्येक व्यक्तीला घेऊन जाणार आहे, असा आपला ज्याच्यावर पूर्ण भरोसा आहे, तो आपला रस्ता पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्याची वर्षातनं एक संधी पूर्णपणे घेऊ. व्याख्यान मला त्यासाठी आहे. ज्यांना हा रस्ता आपला कळला नाही त्यांना आपल्या रस्त्यामध्ये समावेश करून घेऊ आणि त्यासाठी अनुभूती, अनुभव, काय नाही दर्शन हे दाखवण्याचा, आपला रस्ता दाखवण्याचा मार्ग म्हणजे व्याख्यान मला आहे. कोणीतरी म्हटलंय की मोक्षाचे दरवाजे दानातून सुटतात. मार्थदान, वस्त्रदान, गोदान, भूदान, विद्यादान, पण विचारांच्या दानाने सुद्धा मुक्तीचा दरवाजा हा उघडला जाऊ शकतो. आणि म्हणून व्याख्यान मलाही महत्वाचे आहे. आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लोकशाही मूल्य जपायची असतील तर विचारांचं आदान प्रदान हे भरपूर महत्वाचं आहे आणि त्याचं स्वरूप व्याख्यानमाला आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने व्याख्यानमालेचं महत्व हे अतीव आहे. हा त्या ठिकाणी पहिला मुद्दा मी आपल्या सगळ्यांसमोर अतिशय स्पष्ट करतो आहे. आज जो विषय मला दिलाय, राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास, हा विषय मला का बुवा दिला असेल, पर ह्यालाच का दिला, असे असंख्य प्रश्न माझ्यासहित तुमच्या मनात असतील. पण मला तुम्हाला सगळ्यांना एका गोष्टीकडे आणायचे, ते म्हणजे राष्ट्रीय, मी अंडरलाईन करतोय, राष्ट्रवादी. कारण मी राष्ट्र, इथे तुम्ही राष्ट्रवादी लिहिलाय पण मी राष्ट्रीय म्हटलं. बघा लोकांना कळलं. आणि म्हणून अशा पद्धतीचा राष्ट्रीय विचारधारेचा राजकीय प्रवास हा विषय आज खूप प्रासंगिक आहे. त्यामुळे ज्यांनी नियोजन केलंय त्यांनी नियोजनामध्ये मूलभूत आज जो प्रासंगिक विषय आहे त्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय गांभीर्यपूर्वक आपण त्याचं मनन केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला प्रामाणिकतेने विनंती आहे. हा विषय समजायचा असेल किंवा मी उलगडायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला राजकीय पक्ष ही व्यवस्था समजून घ्यायला लागेल. कारण राजकीय प्रवासामध्ये राजकारण, राजकीय पक्ष आलेच, त्याची मूल्य, ते राजकीय पक्ष मूल्यवान, मौल्यवान नाही म्हटलं मी, मूल्यवान आहेत का हे समजावं लागेल. संविधानिक व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष संविधानावर बोलतायत, चांगली गोष्ट आहे. पण संविधानिक व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग ते अन्य केलेल्या व्यवस्थातून संविधानिक व्यवस्था तोडतायत का जोडतायत हेही समजणं आवश्यक आहे. आणि मग अशा राजकीय पक्ष नावाच्या व्यवस्थेचं मूल्यमापन या विषयातनं चिंतनातनं व्हावं ही माझी अपेक्षा आहे. मग राजकीय पक्षाबरोबर राजकीय प्रवास समजावा लागेल. आणि मग राजकीय प्रवास समजायचा असेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर राजकीय प्रवास वाटणाऱ्या, करणाऱ्या, करू पाहणाऱ्या, केलेलं समजणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांची कार्यपद्धती काय, योजना काय, वर्क कल्चर काय, वर्क नॉर्म काय, असं आहे का, हे तुम्हाला आणि मला मिळून चिंतन करायला लागेल. कारण आपल्याला राष्ट्रीय विचारधारेचा राजकीय प्रवास समजायचा असेल तर तो कितीही मी या ठिकाणी एकांगीपणे मांडला तरी तो समाजात जाताना तुलनात्मकच जाणार आहे.
आणि मग जर तो तुलनात्मक जाणार असेल तर राजकीय पक्ष नावाची व्यवस्था तुलनात्मक समजून घ्यायला लागेल आणि मग तुलनात्मक सर्व राजकीय पक्षांचं वर्क नॉर्म, वर्क कल्चर, कार्यपद्धती या गोष्टी समजून घ्यायला लागतील. त्याच्याही आधी राजकीय पक्ष, राजकीय प्रवास, त्याच्याही आधी विचारधारा नावाची काही गोष्ट असते हे समजायला लागेल. आणि मग विचारधारेचा विषय हा केवळ इझम, इथॉस का अधिष्ठान इथपर्यंत आहे. आणि अशा व्यवस्थेवर पुन्हा एकदा तुलनात्मक विचार करायचा झाला तर अशा विचारधारेवर आधारित पक्ष चालतात का, तुम्हाला आणि मला चिंतन करायला लागेल. आणि म्हणून हे प्रासंगिक आहे जे मी सुरुवातीला म्हटलं. आणि मग त्यात जर राष्ट्रवादी विचारधारा हा विषय समजून घ्यायचा असेल तर मग ही विचारधारा कुठल्या ग्रंथातून निघाली आहे का, कुठल्या एका व्यक्तीला वाटलं आणि मग त्यांनी ठरवलं म्हणून निर्माण झालेली विचारधारा आहे का, ही राष्ट्रीय विचारधारा 4 अन्य देशांमधल्या विचारधारेंना एकत्र करून त्यातनं बनवून काढलेला लसावी मसावी आहे का, ही राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय विचारधारा ही प्रतिक्रियावादी आहे की एखादी क्रिया घडली त्याला प्रतिक्रिया दिली आणि त्यातनं निर्माण झाली. कारण तुम्ही नीट बघाल तर काही पक्ष तुम्हाला दिसतील, काही विचारधारा तुम्हाला दिसतील. मी आलोचना करण्यासाठी मांडत नाही, पण एखाद्या आंदोलनातून एखादा पक्ष निर्माण झाला आहे, ही व्यवस्था एखाद्या आंदोलनातून निर्माण झाली आहे, अयोग्य आहे असा माझा दावा नाही. काही विचारधारा ज्याच्यावर चालणारे राजकीय पक्ष हे प्रतिक्रियावादी झाले आहेत. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, 2 आत्ताच्या महाराष्ट्रातले राजकीय पक्ष मला स्पष्टपणे असे दिसतात. तसे विचारधारा नसलेले बरेच आहेत, पण प्रतिक्रियावादी समजायचे म्हणून सांगतो. तुम्ही कुठलंही भाषण उभाटा गटाच्या उद्धव सेनेचं काढा किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेचं काढा आणि डोळे बंद करा आणि विचार करा, जर या भाषणाच्या आधी 1-2 महिने कुठला राजकीय पक्ष अन्य बोललाच नाही तर हे नेते भाषण करू शकतील का? कारण त्यांच्या भाषणाची सुरुवातच ही असते, त्या दिवशी हे बोलले त्यांना आम्ही सांगू इच्छितोय, तुम्ही हे कराल तर आम्ही हे करू. प्रतिक्रियावादी. मग विचारधारेच्या आधारावर आहे, प्रतिक्रियावादी आहे, आंदोलनातून निर्माण झालाय, 4 पक्षांचा मिळून एक विचारधारा निर्माण झाली आहे, इथॉस आहे, इझम आहे, काय मुळाशी आपल्याला या विषयाला समजायला प्रवास तिथपर्यंत करायला लागेल. आणि म्हणून एवढ्या मोठ्या विषयाला मी प्रयत्न अर्ध्या तासात मांडण्याचा करतो, याचं कारण मला विमान पकडायचं आहे. आणि म्हणून अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आजचा विषय मी असाही मांडू शकतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचार ते जनसंघ ते भाजपा ते मोदी सरकार, हा प्रवास म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रवादी विचारधारेचा प्रवास. मित्रांनो, मी राजकीय भाषण टाळतोय तरी मध्ये मध्ये काही रेफरन्स येत आहेत, पण मी ज्यावेळेला हे मांडतोय ना त्यावेळेला आपल्याला हा विषय समजण्यासाठी मी हा एकांगाने मांडत नाहीये, तर या राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय विचारधारेचा गाभा एका ग्रंथाने, एका व्यक्तीने, एका ठरवून व्यक्तीने, प्रतिशोधाने कशाने लिहिलेला नाहीये. तर तो समजून घ्यायचा असेल तर या मातीचं गुण अवगुण इतिहास भूगोल हा आपल्याला समजावा लागेल. आणि मग अगदी या विचारधारेचा मूळ कोणी एका व्यक्तीत जर नसेल, किंवा आज मी बसलो किंवा आज आम्ही 4 लोक बसलो आणि ठरवलं राष्ट्रीय विचारधारा लिहून काढायची, अशी संघाने विचारधारा लिहिलेली नाही.
संघाने कार्यपद्धती जरूर विकसित केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्था बनवण्यामध्ये नंबर 1 ची संस्था बनवण्यामध्ये, नंबर 1 ची सदस्यता बनवण्यामध्ये संस्थात्मक अभिनिवेश ठेवलेला नाही आहे. आणि म्हणून आपले केंद्रीय अधिकारी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने काम करणारे हे मानतात की वर्ष संघाचं 100 वर्ष आहे, म्हणजे संघ संस्थेचं नाही, संघ कार्याचं 100 वर्ष आहे. कारण केवळ संस्था उभा करण्यात आमचा आनंद नाही, आम्हाला व्यक्ती निर्माण करायचे आहेत, आम्हाला समाज निर्माण करायचा आहे. आणि तोही अभिनिवेशाने नाही, हे आम्हाला करायचं आहे. समाज निर्माणाच्या व्यवस्थेमध्ये संघ काही करणार नाही, पण संघ सगळ्यांबरोबर समाज व्यवस्था निर्माण करील. इतकी एकरूपता असलेला व्यक्ती आणि समाज निर्माण, यासाठी संघ विचारधारा समजून घेणं आवश्यक आहे. आणि ज्याचा मी उल्लेख केला की एक व्यक्ती, एक ग्रंथ, एक 4 मंडळी, एक प्रतिक्रिया, एक आंदोलन, यातना निर्माण झालेला नाही. हा मूळ निर्माण झालेला विचारधारा जो आहे, राष्ट्रीय विचारधारा, ज्याचा उल्लेख आपण करतोय, तो स्वमधनं निर्माण झाला आहे. आणि तो स्व म्हणजे स्वभूमी, स्वाभिमान, स्वकर्तृत्व, स्वसंपत्ती, स्वदेश, स्वदेव, स्वसरकार, असे जे काही सगळे स्व आहेत, त्यातनं निर्माण झालेली विचारधारा, त्या विचारधारावर चालणारा राजकीय पक्ष, त्याचा प्रवास हे समजायचा असेल तर हा स्व गेला कुठे, गेला कधी आणि कसा, हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो मूळ विचार आहे. रामायण महाभारताच्या काळापासून मूल्याधिष्ठित राजकीय व्यवस्था म्हणजेच राजाने करायचा धर्म. आम्ही ज्या वेळेला या राष्ट्रीय विचारधारेची मंडळी धर्म, हिंदू धर्म असा उल्लेख करतो, त्यावेळेला बावचळलेल्या लोकांना असं वाटतं आम्ही एका पूजा पद्धतीचाच विषय त्या ठिकाणी मांडतो आहोत. त्या पूजा पद्धतीचं महत्व आहेच, पण हिंदू धर्म हा धर्म शब्द ज्यावेळेला आम्ही वापरतोय, त्यावेळेला राष्ट्रीय विचारधारेवर काम करणाऱ्या मंडळींचं आमचं म्हणणं इतकं संकुचित नाहीये हो. धर्म म्हणजे राजाचा राजधर्म समजायचा असेल तर आपल्याला रामायण महाभारतात बघायला लागतो. पित्याचा पिता धर्म हा त्या स्व गमवलेल्या व्यवस्थेतना शोधायचा असेल तर त्या इतिहासात मला जावं लागतं. पुत्राचा पुत्र धर्म बघायचा असेल तर महाप्रभू रामचंद्राचं चरित्र वाचायला लागतं. राजधर्मासाठी शय्यावर जाणाऱ्या भीष्माचार्याला अभ्यासावा लागतो. युद्ध धर्म आहे, विद्यार्थी धर्म आहे, शिक्षक धर्म आहे. मग ही धर्म म्हणजे अन्य जगतासाठी असणारी पूजा पद्धती असेल, या मातीमध्ये या धर्माची व्याख्या संकुचित नाही. म्हणून तुमचा माझा हिंदुस्थान हा अन्य राष्ट्रांपेक्षा मूलभूत विचारसरणीतला आहे, हे मांडणं तुम्हाला पटावं लागेल, तर इथपर्यंत जावं लागेल. मग तुम्हाला लक्षात येईल स्व गमावल्यानंतर स्वधर्म, स्वधर्म, स्वकर्तृत्व, स्वाभिमान हे गमावल्यानंतर माझ्या समाजाला उभं करायचं असेल तर आई जिजाऊच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू पतपातशाही म्हणजे काय, राष्ट्रीय विचारसरणीने चालणारा पक्ष तिथून चालतोय. मी तो पक्ष म्हणून नाही, विचारधारा विचारसरणी म्हणून म्हणतोय. मग मला समजावं लागेल चाणक्य नीती म्हणजे काय. मला या ठिकाणी 1857चं बंड भारत तिथून निर्माण झाला असं म्हणणाऱ्यांच्या अज्ञानाची कीव करावी, यासाठी स्वभूमी त्याला समजावावी लागेल. ती त्याच्या पूर्वी आहे,
ती त्याच्या खूप पूर्वी आहे. आणि मग इंग्रज व्यवस्था, मोगलांचं सरकार, आक्रमण यांनी आमचं स्व कसं छिनलं, हा इतिहास समजावा लागेल. आणि ज्याला हा इतिहास समजला नाही त्या विचारधारेवर, विचारसरणीवर भारत म्हणजे इंडिया, इंडिया म्हणजे भारत आणि इंडिया म्हणजे इंदिरा असं नंतर म्हणणाऱ्या विचारधारणीच्या लोकांनी मग चुका ज्या गफलती केल्या त्या आपण पाहिल्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये, नंतर काढाव्या लागल्या. त्यात उल्लेख त्यांनी हा केला. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा काय होते मी शब्द वापरत नाही, कारण विचारधाराच कुठून सुरू झाली, स्व कुठे होता, याच्याशी अज्ञानी असलेल्या विचारधारेवरच्या, विचारधारा नाहीच, राजकीय व्यवस्थेच्या, राजकीय पक्षांशी तुलना केली तर तुमच्या डोळ्यासमोर मी काय मांडतोय हे अतिशय स्पष्ट त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून या सगळ्यात, या आक्रमणामध्ये मित्रांनो आपण स्व गमावला. मग त्याचा उल्लेख, सोमनाथचं मंदिर लुटायला किती हत्ती लागले होते सोनं काढायला, ही धनसंपत्ता होती. केरळातल्या आजच्या मंदिरामध्ये सुद्धा पूर्णपणे जमवलेली जनसंपत्ती पूर्ण मोजून होतच नाहीये. आणि मग माझा स्वकर्तृत्वाचा आलेख कुठपर्यंत गेला तर ब्रिटिशांच्या म्युझियम मधून सुद्धा माझ्या स्वपराक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख पळवून त्याने तिथे नेली. ती दर्शनाला मला इथे घेऊन यायला लागली. काय काय गमावलं आम्ही. या सगळ्या गोष्टी गमावलेल्या परत मिळवणं जे या मातीच्या गुणधर्मात आहे, एका वाक्यात सांगायचं, तो विचार म्हणजे राष्ट्रीय विचार, तो विचार म्हणजे राष्ट्रवादी विचार, आणि तो विचार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार. आणि म्हणून हे समजलं नाही आणि याच्यावर चाललं नाही तर आपण मूळ मातीशी एका अर्थाने विभागले गेलेलो राजकीय व्यवस्था या देशात कशी खपवून घेतली, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मी सांगितल्याप्रमाणे संस्था, आकडे, प्रथम क्रमांक, आम्ही सगळं करू, अहंकार, अभिनिवेश या गोष्टीला तिलांजली देऊन व्यक्ती निर्माण, समाज व्यवस्था, समाज निर्माण, हिंदुत्व, राष्ट्रभक्ती, राष्ट्र निर्माण आणि स्वकर्तृत्व याला महत्व दिलं. या पार्श्वभूमीवर संघाचं काम मोहितेवाडात पहिली शाखा लावून आद्य परमपूज्य सरसंघ चालक केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरुवात केली. मग राजकीय व्यवस्था तेव्हा होत्या का? होत्या. स्वातंत्र्य चळवळीत होत्या का? होत्या. राजकीय व्यवस्थांचं स्वरूप निवडणुकांपुरतं होतं का? होतं. त्यावेळेला असलेल्या ज्या राजकीय व्यवस्था, काँग्रेस ते मुस्लिम लीग नंतर किंवा अन्य प्रादेशिक व्यवस्था, या त्या ठिकाणी विचारधारेला धरून चालल्या होत्या का? प्रश्नचिन्ह आहे. आणि तो प्रश्नचिन्ह यासाठी आहे कारण देश स्वतंत्र झाल्यावर देशातले नागरिक, देशाची संस्कृती, देशाची आर्थिक व्यवस्था, देशाची डेमोग्राफी, देशाची जातीय व्यवस्था हे काय मागते त्या आधारावर माझ्या देशातल्या व्यवस्था निर्माण करू अशी शासन व्यवस्था करण्याचा विचार करण्याऐवजी त्या काळामध्ये सरकार स्थापन केलेल्या राजकीय पक्षांचा प्रवास, इंग्रज गेले पण त्यांनी दिलेली व्यवस्था हीच सत्य मानून, मी ऍड करीन 100% सत्य मानून त्या आधारावर राजकीय प्रवास या देशाचा करायचा प्रयत्न केला आणि त्याला जोड दिली निवडणुका जिंकण्याशी, निवडणुका जिंकल्याशी. आणि म्हणून मग राजकीय व्यवस्था राजकीय पक्षाने करायची कशाच्या जीवावर?
आदर्श इंग्रजांनी दिलेल्या व्यवस्थेतला, कार्यपद्धती निवडणूक जिंकण्याची आणि वर्क कल्चर मॅकॅले, मार्क्स आणि मुस्लिम या 3 व्यवस्थांवर मी धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी बोलत नाहीये. मतांच्या लांगुल चालनाशिवाय मत जिंकता येणार नाही. मला मुस्लिम लीगची प्रतिक्रिया म्हणून माझी व्यवस्था निर्माण करायची आहे, म्हणून मुस्लिम या मातीची गरज, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, पारसी असेल, त्याला राष्ट्र म्हणून जे आहे त्याचा विचार न करता माझ्या राजकीय पक्षाचा, माझा परिवारवादी पक्ष सातत्याने जिंकून आला पाहिजे. म्हणून मी तर म्हणेन, गांधीजींनी मांडलेल्या काही मूल्याला सुद्धा तिलांजली काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षाने त्याच्या प्रवासात केली. आता माननीय मोदीजींनी आमच्या आमदारांची बैठक घेतली. खरं तर त्या बैठकीत काय झालं ते बाहेर सांगू नका, तरी ते म्हणाले ते बाहेर जाणारच, ते गेलंच. हे दुर्दैव आहे. पण त्यात मांडताना त्यांनी एक गोष्ट मांडली की महात्मा गांधीजींनी वैष्णव जनको हे त्यांचं सगळ्यात आवडतं, त्याला पद्य म्हणू, यात म्हटलंय काय, ते जे पूर्ण नरसिंग मेहताजी यांनी मांडलेलं पद्य म्हणजे ह्या मातीतलं स्वच आहे, ती मूल्यच आहेत. ग्राम विकास केंद्रित व्यवस्था करा, तिलांजली काँग्रेसने दिली. सहभागितेचं राजकारण हवं, तिलांजली काँग्रेसने दिली. स्वदेशी मूल्याची व्यवस्था उभी करा, तिलांजली काँग्रेसने दिली. खादीची व्यवस्था उभी करा, तिलांजली काँग्रेसने दिली. इंग्रजांचा मॅकेलो घेतला, कम्युनिस्टांचा मार्क्स घेतला, मतांसाठी मुस्लिम घेतला आणि सातत्याने जिंकण्याची व्यवस्था, हा जणू काही राजकीय प्रवास, ही व्यवस्था निर्माण केली. आणि ज्यावेळेला ही व्यवस्था सुरू होते हे लक्षात आल्यावर संघ विचाराने राष्ट्रीय, राष्ट्रवादी, स्वभूमीतलं स्वकर्तृत्व जागवणाऱ्या विचारधारेवर आधारित व्यवस्थेवर काम करणारा पहिला राष्ट्रीय विचारधारेचा पक्ष हा पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वामध्ये 1952 मध्ये जनसंघ सुरुवात झाला. तो प्रतिक्रियावादी नव्हता, तो आंदोलनातनं जन्मान झालेला नव्हता, तो केवळ मला सरकारमध्ये यायचंय यासाठीचा तर बिलकुल नव्हता. तसा पक्ष राष्ट्रीय विचारांचा जनसंघ हा मूळ असता तर कदाचित पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरूजींच्या पहिल्या सरकारला राजीनामा देऊन बाहेर पडलेच नसते. हा वेगळा धर्म, वेगळं राष्ट्र निर्माण मागणी करणारा मुस्लिम लीग सारखा नव्हता. हा पक्ष त्या विचारधारेचा होता जो विचारधारा मांडत होती की हा देश नैसर्गिकरित्या एक समान विचार करतोय, समान मूल्यावर जगतोय आणि समान गोष्टींना अपराध समजतोय, तो कुठल्याही धर्माचा असला तरी. त्याचे मांडणीमध्ये, जगण्याच्या कार्यपद्धतीमध्ये असलेली मूल्य, जीवन मूल्य ही समान पद्धतीवर आहेत आणि हे नैसर्गिक आहे. याचा कुठला पाठ नाहीये, याचा कुठला डूज अँड डोंट्स नाहीये. या तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला शिक्षा आहे असं नाहीये. शरीयतच्या कायद्याप्रमाणे तुमचा हातपाय, काय, जीव तोडू असा कुठलाही पनिशमेंट नाहीये. हा नैसर्गिक निर्माण झालेला आहे. आणि म्हणून याच विचाराला स्वविचार मानून 52 साली जो पक्ष निर्माण झाला तो जनसंघ आहे. आणि म्हणून राष्ट्रीय विचार म्हणजे काय, विचारधारा म्हणजे काय आणि त्यातनं निर्माण झालेली राजकीय व्यवस्था म्हणजे काय, इथपर्यंत मी तुम्हाला उलगडत या विषयापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. मग तो प्रवास पुढचा जो आहे तो 72 ते 77
4% मतं ही मिळालीच पाहिजे, तर राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. म्हणून ज्यांनी आयुष्य केवळ समाजसेवा म्हणून प्रचारक निघाले, अशाही व्यक्तींनी निवडणुकांमध्ये त्या काळामध्ये उभं राहिले आणि प्रयत्न केले, कारण राजकीय पक्षाची मान्यता त्या ठिकाणी मिळावी. पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे. जनसंघ महाराष्ट्रामध्येही सरकारमध्ये होता. जनसंघ अटलजी अडवाणीजींच्या नेतृत्वामध्ये जनता पार्टी बरोबरही काम करत होता. द्विपक्षीय सदस्यतेवर ज्या वेळेला प्रश्न निर्माण समाजवाद्यांनी केले, खरं तर आजकाल समाजवादी आम्हाला प्रश्न निर्माण करतात. थोडं मोकळं वातावरण नाही हो, स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार नाही हो, विचार मांडताना आक्रस्स्थळेपणा आहे हो, या देशात लोकशाही आहे का हो, आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे का हो. मला त्यांना जनता पार्टीच्या तुमच्या समाजवादी काळातल्या तुमच्या सरकारकडे न्यायचं आहे. तुम्ही स्वतः ते म्हणत होतात सरकार म्हणून बरोबर असाल, अन्य विचार आम्हाला मान्य नाही, दुसऱ्या विचाराने काम करायचं नाही, दुसऱ्याची सदस्यता तुम्ही घ्यायची नाही, दुसऱ्याचा विचार आमचा सोडून मानायचं नाही. अरे एकांगी तुम्ही होतात. या भूमीच्या विचारावर मन आणि बाहे खोलणारा पक्ष हा आमचा होता, हा आमचा होता. आणि आम्हालाच प्रश्न विचारतायत. खरं तर आज संविधान या विषयावर जो आकाड तांडव करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत, इतकी धोकेबाज मंडळी कुठली नाहीत. ती धोकेबाज पण आहेत आणि दगाबाज पण आहेत. माझा तुम्हाला थेट सवाल आहे, हा राजकीय प्रवास समजून घ्यायचा असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे तो प्रासंगिक 2024 पर्यंत आज आहे हा मुद्दा, हा विषय, असं जेव्हा मी म्हणत असेल तर माझा प्रश्न सरळ आहे. अरे विरोधकांनो, आम्हाला उत्तर द्या. स्वतंत्र भारतामध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, संघाचा आणि भाजपचा स्वातंत्र्य चळवळीशी तिरंगाशी संबंध काय? तिरंगा तुम्ही कधी लावलात? संविधानाला तुम्ही महत्व देणार का? आमचा सवाल आहे, स्वतंत्र भारतामध्ये तिरंगा लागलाच पाहिजे या देशाच्या एका भागात. यासाठी सगळ्यात पहिलं आंदोलन कोणी केलं? या देशातल्या सर्व राज्यात एकच संविधान, जे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहिलं गेलं, ते पूर्ण देशात लागूच झालं पाहिजे. यासाठी पहिलं आंदोलन कोणी केलं? अरे तुमच्या पूर्वजांनी केलं नाही. काश्मीरमध्ये तिरंगा लागला पाहिजे, एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे, हे आंदोलन तिरंगासाठी पहिलं आम्ही केलं. तुम्ही कुठे केलं? आणि आज तुम्हाला मी सांगतोय, हे पहिलं सरकार आहे जम्मू काश्मीर मधलं की ज्या सरकारच्या मुख्यमंत्र्याने शपथ परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हात ठेवून घेतली. ते पहिलं सरकार आहे, कारण मोदीजींनी 370 कलम काढलं. आजपर्यंत तिथे जाणारा न्यायाधीश हा देशातल्या कुठल्याही भागातला असेल, तो रोटेशनवर किंवा प्रमोशनवर जर जम्मू काश्मीरमध्ये गेला तर तो ज्या संविधानावर शपथ घेत होता ते संविधान भारताचं त्याला बंधनकारक नव्हतं. तुम्ही आम्हाला संविधानाचा प्रश्न विचारणार? या संविधानाला पूर्ण भारतात लागू करण्यासाठी आत्मबलिदान दिलेला पक्ष आमचा आहे, ही आमची विचारधारा आहे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या विचार स्वातंत्र्याला संपूर्ण राष्ट्रात मांडणी करून त्यासाठी झुंजणारा पक्ष आमचा आहे. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा लागला पाहिजे यासाठी यात्रा करणारा पक्ष हा राष्ट्रीय विचारधारेचा आहे. अरे वेड्यानं, तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार? तुम्ही तर स्वभूमीशी तुटलेले आहात. तुमचा देव मॅकॅलो आणि मार्क्स मध्ये बसलाय.
माझ्या स्वभूमीतल्या माणसाचा देव माझ्या बाजूच्या खुर्चीत बसलेल्या इस्मात पण बसलाय हे मानणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला द्विपक्षीय विचार म्हणजे आजच्या भाषेत बोलण्यावर, संघटित होण्यावर, मत मांडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या व्यवस्था उभा राहिल्या, त्यावेळेला विचारधारेवर चालणारा पक्ष काय असतो हे त्यावेळेला जनसंघाने दाखवलं. पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींनी तर विचारधारेसाठी सरकार सोडलं. अटलजींच्या काळात आम्ही तेच केलं. सरकार तुम्हाला लखलाभ लागो, आम्ही विचारधारेवर आधारित स्वपक्ष, स्वधर्म आणि स्वराज्य निर्माण करू म्हणून बाहेर पडलो. हा आमचा राजकीय प्रवास आहे. 1980 नंतर निर्माण झालेला भारतीय जनता पक्ष अंधेरा छटेगा कमल खिलेगा हा केवळ अहंकारापोटीचा नाही. ज्या वेळेला लक्षात येतं की लोकशाही लोकशाही याचा केवळ बोडबडपणा करणारे पक्ष परिवारवाद सोडून काही करायला तयार नाहीत. या देशातला वैज्ञानिक असो, या देशातल्या संरक्षक व्यवस्था असोत, या देशातला माझा सैनिक असो, ज्याच्या पराक्रमाने युद्धामध्ये जिंकलेल्या भूमी सुद्धा आम्ही परत केल्या किंवा प्रश्नांकित करून युनोमध्ये टाकल्या, आंतरराष्ट्रीय फोरम मध्ये नेल्या, त्यावेळेला ह्या विचाराने चालणारी भूमी आणि नागरिक हे नाहीत. आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी मांडलेला सांस्कृतिक वारसा, एकात्म मानववाद आणि बरोबरीने अंत्योदय. सांस्कृतिक वारसा म्हणजे समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या राष्ट्राची निर्मिती ही 1947ला नाही. त्याची परंपरा मोठी आहे. त्यात जीवनमूल्य, व्यक्तिमूल्य, सामाजिक मूल्य, मन, व्यक्तिगत सामाजिक मन हे सगळं सांभाळलेलं आहे. तो सांस्कृतिक वारसा. एकात्म मानववाद म्हणजे तुम्ही संविधानामध्ये प्रामाणिकतेने ज्यांनी प्रयत्न केला त्यानंतर केलेल्या अप्रामाणिक प्रयत्नात जो सेक्युलरिझम घुसवलात तो सेक्युलरिझम नाही. माझा एकात्म मानववाद तर या राष्ट्रीय विचारधारेचा व्यक्ती ते सृष्टी, व्यक्ती ते सृष्टी, सृष्टी ते समष्टी इथपर्यंत विचार करतो. आणि म्हणून तो श्वान दरवाजावर उभा आहे, तो सुद्धा त्याच्यात आत्मा तोच आहे जो माझ्यात आहे. जी गोट्यात बांधलेली गाय आणि बैल जो आहे तो सुद्धा तेच स्वकर्तृत्व करतोय जे माझ्यामध्ये आहे. पंचमहाभूतत्वाने बनलेला निसर्ग, यात जे पृथ्वी, आप, तेज, वायू, प्रकाश आहे तेच माझ्या शरीरात आहे. आणि या विचारधारेवर, या विचारावर चालणारी विचारधारा आणि ती राजकीय व्यवस्था म्हणून एकात्म मानववाद आहे. सांस्कृतिक वारसा आहे, एकात्म मानववाद आहे. आणि अंत्योदय ही कार्यपद्धती आहे. समाजात जाती जाती, धर्म धर्म, गरीब खालचा, व्यापारी कंझ्युमर, मालक नोकर, कामगार धनाढ्य, या वादात मला माझं राष्ट्र निर्माण करायचं नाही. मला सर्वसमावेशक करायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात मागे ज्याला कमीत कमी मिळालंय त्याला सुद्धा यातला वाटा योग्य मिळावा, ही व्यवस्था निर्माण करणं. आणि ती लांगुल चालण्यासाठी नाही. आणि त्यामुळे आजपर्यंत काँग्रेसने काय केलं? मायनॉरिटीज नाही सतत सांगत राहिले तुला मिळालं नाही, मिळालं नाही, मिळालं नाही. आणि मग मायनॉरिटी विभाग करून त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. मोदीजींनी काय केलं? अंत्योदयाच्या विचारामध्ये जो गरीब आहे, मग तो कुठल्या जाती धर्म भाषेचा असेल, तुला मिळालं नाही तर तुला टॉयलेट मिळेल, घरात बल्ब मिळेल, घरात बिजली मिळेल, तुझं बँक अकाउंट होईल आणि तुला त्या ठिकाणी इन्शुरन्स मिळेल. मायनॉरिटी मेजॉरिटी नाही केलं. अशी विचारधारेवर व्यवस्था निर्माण करणारा राजकीय पक्ष
हा 80च्या दशकापासून पुढे सुरू झाला. जनआशीर्वादामुळे यश मिळत गेलं, त्यावर काम सुरू झालं आणि आता त्या राजकीय प्रवासाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या भूमीत निघाल्यानंतर एक असा वटवृक्ष बनला की आज तिसऱ्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून मोदीजी काम करत आहेत. मोदीजींच्या सरकारचं काम मी मांडत नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. वेळ कमी असल्यामुळे मी अंतिम मुद्द्याकडे येतोय. त्या ठिकाणी स्व कुठून आला, राजकीय पक्ष व्यवस्था काय, विचारधारा म्हणजे काय, राष्ट्रीय विचारधारा म्हणजे काय, राष्ट्रीय विचारधारेसाठीचा प्रवास म्हणजे कसा, तो प्रवास करताना काय कमावलं काय गमावलं, इथून आता यश. प्रवास इथे संपला नाही, प्रवास इथे संपला नाही मित्रांनो. पुढची 10 वर्ष या प्रवासात या देशाला विश्वगुरु करण्याच्या कामामधली सगळ्यात महत्वाची 10 वर्ष आहे, सगळ्यात महत्वाची 10 वर्ष आहेत. आणि म्हणून मी मगाशी पहिल्यांदा म्हटलं की हा विषय ज्याने निवडला तो विषय प्रासंगिक आहे, कारण 2025लाही तो तेवढाच प्रासंगिक आहे. आणि म्हणून ज्या वेळेला या 100 वर्षाच्या प्रवासामध्ये या मूळ मातीतल्या विचाराने चालणाऱ्या समर्पण रूपी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभा राहिलेल्या राष्ट्रीय राष्ट्रवादी विचारधारेला आम्ही संपवू शकत नाही, तर गेल्या 6 वर्षापासून एक नवीन, मी काडीच म्हणेन, ही शहरी नक्षलवादातनं सुरू झालेली आहे. आणि म्हणून या प्रवासामध्ये या शहरी नक्षलवादाची आव्हानं हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं जास्त संयुक्तिक ठरेल. मग तुमच्या लक्षात येईल, ज्याचा उल्लेख मी केला की निवडणुका जिंकणं म्हणून मार्क्स, मॅकॅले, शिक्षण व्यवस्था अशी करणं की गुलामीची मानसिकता राहील आणि मुस्लिम म्हणजे मतांचं राजकारण, यात या शहरी नक्षलवाद्याने अजून एक प्लस केला, तो म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावा. त्या राज्यातल्या मोठ्या जातीला त्या ठिकाणी तू देश, राष्ट्र, हिंदुत्व, राष्ट्रवादी म्हणून विचार करू नकोस. तू आता स्वतःच्या स्वार्थाचा विचार कर. म्हणून कधी गुजरातेत पटेलांना, कधी गुर्जरांना, कधी अजून कोणाला या जाती जातीच्या भडकवण्याचं राजकारण, त्या जातीला तो मान अभिमान मिळालाच पाहिजे, मराठ्यांना तो मिळालाच पाहिजे मानणाऱ्यांपैकी मी असलो तरी देश सर्वप्रथम मानणाऱ्यातला मी आहे. आणि म्हणून जातीला त्याचा अधिकार मिळालाच पाहिजे, पण तो व्यवस्थेत ना मिळाला पाहिजे. तू व्यवस्थेच्या बाहेर ये आणि मग अशा वातावरणाची निर्माण करण्यासाठी असं नरेटिव्ह उभा कर, जे सोशल मीडियातनं उभा कर, भाषणातनं उभा कर, 1,500 संघटनातनं उभा कर, विदेशी बळ त्यासाठी मिळव, बाहेरच्या शक्ती त्यासाठी काम करतील आणि खोट्याचं पीक पसरव. संविधान बदलेल, जाती जातील, आरक्षण जातील, आरक्षण संपेल, तुला तुझा अधिकार मिळणार नाही, हायकोर्ट फेल्युअर आहे, सुप्रीम कोर्ट चालत नाही, ईडी बेकार, सीबीआय नाही, पोलीस नालायक, या व्यवस्थांवर प्रश्न निर्माण कर. एक या देशामध्ये अशी अनार्की कर की या देशातला विरोधी पक्ष नेता आताचा अमेरिकेत जाऊन सांगेल या देशामध्ये संविधान नाही, संविधानिक व्यवस्था संपलेत. स्थानिक आंदोलने निर्माण कर, एक असं बास्केट निर्माण कर राजकीय व्यवस्थेमध्ये की हा राष्ट्रीय विचाराचा पक्ष कसाही करून पराभूत होऊन छिन्न विछिन्न जाती जातीमध्ये आपलं स्वत्व गमावलेला भारत पुन्हा एकदा येऊ दे. आता स्व तत्वावर असलेला भारत मोदीजींच्या नेतृत्वात अमेरिकेत गेला काय, ऑस्ट्रेलियात गेला काय, करोडो लोक काय येतात, अशी व्यवस्था नकोच होऊ दे. आणि म्हणून या सगळ्यातना ही छिन्न विछिन्न व्यवस्था करण्यासाठी मग हिंदू आणि हिंदुत्व वेगळं आहे,
लोकांच्यात भ्रम पसरव. संत तुकारामांची जात ही आहे का ती आहे, लोकांच्यात भ्रम पसरव. जाणता राजा म्हणणारे नेते पुण्यात जातील आणि म्हणतील की यथा पगडी टिळकांची का फुलेंची तुम्ही ठरवा, आम्हाला दोन्ही मौल्यवान आहेत असं म्हणणार नाहीत. त्या ठिकाणी समर्थ रामदास छत्रपती शिवाजींचे गुरु होऊच कशी शकतील, जात वेगळ्या आहेत. स्वामी विवेकानंदांनी शिकागोत भाषण केलंच नाही, पुरावा नाही आहे. असं विचारधारेतल्या संभ्रमाची व्यवस्था एका बाजूला निर्माण कर, दुसऱ्या बाजूला भारतीय मनामध्ये सगळ्या व्यवस्थांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण कर आणि जाती जातीमध्ये त्या ठिकाणी तेढ कशी निर्माण होईल यातना मतांचं राजकारण कर. हा शहरी नक्षलवादाचा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी राष्ट्रीय विचारधारेचा राजकीय प्रवास हा विषय प्रासंगिक याचं कारण हा देश एक आहे, या देशातील जनता एक आहे, यांची मूल्य एक आहे. आणि त्यात संघगीतात सांगितल्याप्रमाणे आजच्या व्यवस्थेतना निर्माण झालेल्या राजकीय पक्षाच्या सरकारमधून हाच विचार भारताला विश्वगुरु करणार आहे. आणि म्हणून म्हटलंय, जिसने भी संकल्प किया है उसने ही इतिहास रचा है. हा संकल्प तुम्हाला मला सगळ्यांना मिळून करायचा आहे. जिसने भी संकल्प किया है उसने ही इतिहास रचा है. वंचित शोषित दलित जनों के सपनों को सच होते देखा. मी कार्यक्रम मांडणार नाहीत. स्टार्टअप ते स्टँडअप, शिष्यवृत्ती ते डिकी आणि फिकी, श्रम तप त्याग लगन उनकी बदल गई हाथों की रेखा है. क्या से क्या हो सकते हैं हम, आज समय को बता दिया है. जिसने भी संकल्प किया है उसने ही इतिहास रचा है. नारी भी अबला न रही अब. आम्ही कुठली व्यवस्था निर्माण करतोय, जाती जातीतल्या नारी नाही, नारी. नारी भी अबला न रही अब, तारों से आगे जा पहुंची. नारी की उपलब्धि सत्य में नारों से आगे जा पहुंची. दिखा दिया उसने पुरुषों को सही अर्थ में. मेरी नारी वो सबला है जिसने भी संकल्प किया है उसने ही इतिहास रचा है. पुढची व्यवस्था महत्वाची आहे, कारण या शहरी नक्षलवाद्यांचा विरोध यामध्ये आहे. भ्रष्ट तंत्र का किला ध्वस्त हो. भ्रष्टाचार विरोधी. भ्रष्ट तंत्र का किला ध्वस्त हो. नैतिकता का पथ प्रशस्त हो. दुर्जन को शासन का भय हो. किसको शासन का भय हो? दुर्जन को शासन का भय हो. सज्जन का जीवन निर्भय हो. व्यक्ती व्यक्ती समाज व्यवस्था कशी पाहिजे आम्हाला? व्यक्ती व्यक्ती यह कहे गर्व से मुझ में मेरा धर्म बचा है. जिसने भी संकल्प किया है उसने ही इतिहास रखा है. आणि मग तुमच्या माझ्या विचारधारेच्या लोकांनी करायचं काय आहे? करो लक्ष्य हित निज को जागृत. करो लक्ष्य हित निज को जागृत. अपना यह युक्ति मंत्र है. सद्भावना सुराज्य शांति रथ. सद्भावना सुराज्य शांति रथ. विश्व गुरु हो फिर से भारत. पुरखों का सपना पूरा हो. आमचं स्वप्न काय? स्व जिथे लपला आहे, आमचं नाही आहे. आमचा अहंकार तोही नाही आहे. पुरखों का सपना पूरा हो, हमने यह सपना देखा है, इसलिए तो हमने संकल्प किया है और हम इसके लिए इतिहास रचा है. या पद्धतीचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या संकल्पाने 100% यशस्वी हो एवढीच मागणी या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.